नमस्कार. मोशन रेसिडेन्शियल कॅम्पस पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं की तुम्ही पाहू शकता आमचा हा कॅम्पस आहे. इथे मोशन आणि रोजरीचं तुम्हाला पोस्टर दिसते, मोशनचा रिझल्ट दिसतो आहे. पहा, कॅम्पसचं जे वैशिष्ट्य आहे ते पुण्यामध्ये मध्यवर्ती भागामध्ये आहे आणि इथून तुम्हाला रेल्वे स्टेशन, बस स्टॉप हे सगळ्यांचं ॲक्सेस मिळतं. बरोबर. तुम्ही पाहू शकता कॅम्पस किती छान दिसतो आहे. म्हणजे इथे झाडं खूप छान आहेत. खूप जुना असा कॅम्पस असल्यामुळे ऑलरेडी झाडं आहेत, सावली आहे. असं तुम्हाला फील होईल की नाही बाबा, एक चांगल्या वातावरणामध्ये स्टुडंट आपण इथे ॲडमिशन घेतो आहे. पुढे तुम्ही पाहू शकता पार्किंग दिसतं आहे आणि याच्यामध्ये कॅम्पस असा सुटसुटीत आणि मोकळा आहे, जेणेकरून मुलांना असं गार्डनसारखं फील होईल आणि म्हणजे बाहेर आलं वसतिगृहाच्या की गार्डनसारखं फील होईल. तुम्ही पाहू शकता सुंदर असा कॅम्पस आहे. इकडे आमच्या क्लासरूम्स आहेत आणि खालून एंट्रन्स गेट आहे. तुम्ही पाहू शकता या साईडला पण रूम्स आहेत, त्या वेगळ्या रूम्स आहेत आणि हे क्लासरूम आहेत वरती इथे तुम्ही पाहू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट अशी लक्षात घ्या की 97% स्टुडंट आहेत. म्हणजे टोटल 100% स्टुडंटपैकी 97% स्टुडंट जे आहेत ते सेल्फ स्टडी करतात आणि 3% स्टुडंट जे आहेत ते आपलं सेल्फ स्टडी करतात. तर मग आम्ही इथे काय ठरवलं आहे की आम्ही मुलांचा सेल्फ स्टडी करून घेतो आहे. म्हणजे मुलं सकाळी 9 ते 1-1:30 वाजेपर्यंत क्लास संपल्यावरती दुपारची झोप, त्यांचं जेवण झोप झाल्यानंतर जेव्हा मुलं परत उठतील तेव्हा इथे आम्ही फॅकल्टीसोबत 50 क्वेश्चन्स त्यांचे तयार करून घेतो आहे दर दिवसाला, जेणेकरून त्यांचे कॉन्फिडन्स लेवल चांगला वाढेल. बरोबर. तर इथे तुम्ही पाहू शकता आता की सिक्युरिटी तुम्हाला दिसतं आहे. 3 लेअरच्या सिक्युरिटी इथे आहेत. आता ही हॉस्टेलला लागून असलेली सिक्युरिटी सिस्टम आहे, म्हणजे 3rd लेवल आहे. तर आपण यांना विचारूयात, काका मला सांगा तुमच्या परवानगीशिवाय कोणी आत. तर आता हे गेट आहे 3 लेवलची, 3ऱ्या लेवलची सिक्युरिटी. इथे पण सिक्युरिटी आहे. जसं आपण पुढे जातो आहे इकडे पार्किंग दिसते टू व्हीलर. ही जी आहे 2nd लेवलची सिक्युरिटी आहे. म्हणजे आता शेवटची जी होती ती 3ऱ्या लेवलची, आता ही 2nd लेवलची सिक्युरिटी आहे. याचं कारण असं आहे की अननोन पर्सन कोणी आतमध्ये येऊ नये, बिकॉज आमच्याकडे मुली पण आहेत, बाहेरचे मुलं पण आहेत, जेणेकरून पॅरेंटला एक ट्रस्ट असला पाहिजे की नाही माझा मुलगा मुलगी इथे सुरक्षित आहेत मोशन कॅम्पसमध्ये. तर आपण पाहू शकता इथे परत 2nd लेवलची सिक्युरिटी आहे. इथे सिक्युरिटी काका बसलेले आहेत. इथे पण आपण यांना विचारू शकतो, काका मला सांगा इथे तुमच्या परवानगीशिवाय कोणी आतमध्ये येऊ शकतं का? हां, ते म्हणत आहेत परत पास तुम्हाला घ्यायला लागेल. म्हणजे एवढी छान सिक्युरिटी आपण केली आहे. आणि याच्यानंतर 3rd लेवलची सिक्युरिटी तुम्हाला दिसते की रोडच्या लगत तिथे पण एक मेन गेट आहे. इथे तुम्ही पाहू शकता ब्लू हॅट. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल वाहनं जाताना, हे शेवटची सिक्युरिटी. म्हणजे इथून तुमचा स्टार्ट होईल. जर पॅरेंटला आतमध्ये यायचं असेल तर हा पहिला गेट राहील, पहिली सिक्युरिटी राहील. इथे पण तुम्हाला पास घ्यायला लागेल, कारण विदाऊट पास कुठलाही पर्सन येऊ शकत नाही 3 लेअरची सिक्युरिटी असल्यामुळे. इथे पाहू शकता हे सिक्युरिटी काका इथे आहेत. सुरुवातीला तुम्हाला इथूनच एंट्री मिळेल, कारण हे रोडला लगत आहे, त्याच्यामुळे इथे तुम्हाला एंट्री मिळेल. तुम्ही बाहेरचा परिसर पाहू शकता. इथे पेट्रोल पंप दिसते तुम्हाला. बरोबर. आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे एक आमचं रेसिडेन्शियल कॅम्पस आहे. इथे तुम्हाला रेल्वे स्टेशन, ST स्टँड इथे जायला म्हणजे 10 मिनटाच्या अंतरावर तुम्ही इथून जाणं येणं करू शकता पॅरेंट्स जर आले. इथे तुम्हाला शोरूम दिसतं आहे 4 व्हीलरचं आणि इथून पहा रोड ॲक्सेस आहे इकडे जायला. बरोबर. तर अशा प्रकारे आपण पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पॅरेंटला सगळ्यात सोयीस्कर होईल अशा ठिकाणी रेसिडेन्शियल कॅम्पस दिला, जेणेकरून बाहेरच्या पॅरेंटला इझी यायला जायला सोपं पडेल. तुम्ही पाहू शकता ट्राफिककडे सगळं ॲक्सेस आहे रोडचं आणि खुला परिसर आहे, म्हणजे तुम्हाला खूप काही त्रास घ्यायची गरज नाही. सो अशा प्रकारे तुम्ही मोशन रेसिडेन्शियलला व्हिजिट करू शकता. थँक्यू.